मुख्यमंत्र्यांनी ठरवून दिलेल्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात नांदेड परिक्षेत्राचा राज्यातून दुसरा क्रमांक आला आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप सर आहेत. सर, सुरुवातीला तुमचं खूप खूप अभिनंदन, तुमच्या टीमचं अभिनंदन. गेल्या 100 दिवसात जे काम केलं त्याचं फळ तुम्हाला मिळाले, पोलीस विभागाला मिळाले. तुमचा दुसरा नंबर आला राज्यातून. काय सांगाल, काय काम केलं 100 दिवसात? प्रथमतः आपल्या अभिनंदनाबद्दल धन्यवाद. 7 जानेवारी रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्याच शासकीय कार्यालयांना हा कार्यक्रम ठरवून दिलेला होता आणि तेव्हापासूनच याची तयारी ही प्रत्येक विभागाने सुरू केलेली होती. आमच्याकडं आमच्या कार्यालयासहित आमच्याकडचे 4 जिल्हे, त्यांची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालय आणि त्यानंतर पोलीस स्टेशन्स या पातळीवरती देखील हे काम जोमाने सुरू झालेलं होतं. 16 एप्रिल रोजी त्याची मुदत संपल्यानंतर पहिल्यांदा पोलीस महासंचालक कार्यालयाकडून याची पडताळणी करण्यात आली. त्यामधून 3 जी परिक्षेत्रीय कार्यालये आहेत त्यांची निवड करण्यात आलेली होती आणि त्यांचं मूल्यमापन फायनली QCIने केलेलं आहे आणि त्या मूल्यमापनामध्ये हा क्रमांक, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या परिक्षेत्राला मिळालेलं आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये कार्यालयामधल्या ज्या काही सेवा आहेत, एकंदर कार्यालयाची तयारी हा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये होता. अनेक अभिलेख कार्यालयाच्या स्थापनेपासून इकडं पडून होते. म्हणजे जवळपास या कार्यालयातून 20 टन जुने अभिलेख आम्ही वेगळे केलेले आहेत आणि ते निर्लेखित केलेले आहेत. त्याचबरोबर कार्यालयाचं सुशोभीकरण आणि या कार्यालयामधून नागरिकांना देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सेवा यांच्यामध्ये सुधारणा व्हावी या दृष्टिकोनातून पहिल्यापासून आम्ही प्रयत्न केले. त्याचबरोबर पोलीस कामकाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि पोलीस कामकाज नागरिकांच्या दृष्टीने अधिक गतिमान करण्यासाठी काही नवीन योजना देखील ह्या दरम्यान आम्ही सुरू केल्या. त्यामध्ये सुरुवातीला जी टपाल व्यवस्था आहे ती टपाल व्यवस्था आपल्या परिक्षेत्रासाठी व्हावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही ती हाती घेतली आणि ती आता पूर्णत्वास गेलेली आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणारे जे गुन्हे आहेत, म्हणजे गुन्हे तपास हा तर पोलिसांचं खूप महत्त्वाचं काम आहे, परंतु प्रत्येक गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावरची जी निगराणी आहे ती निगराणी अधिक सुकर व्हावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील आपल्या कार्यालयामध्ये बसून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्याचा तपास नक्की कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती त्याला घेता यावी आणि त्याच्यावरती सूचना देखील देता याव्यात. ह्या दृष्टिकोनातून हे एक क्राईम इन्व्हेस्टिगेशन मॉनिटरिंग आम्ही ही प्रणाली सुरू केलेली आहे आणि ती देखील आता या परिक्षेत्रासाठी आम्ही लागू केलेली आहे. याचबरोबर जी कार्यालयीन सुधारणा करायची आहे, विशेषतः सेवाविषयक बाबींसाठी, आता शासनाने देखील प्रत्येक पोलीस स्टेशन किंवा प्रत्येक कार्यालयाने काही ठराविक बाबींसाठी किती कालावधी घ्यावा या संदर्भामध्ये काही बाबी निश्चित केलेल्या आहेत. हा कालावधी निश्चित केलेला आहे. तो कालावधी देखील आम्ही खाली प्रत्येक पोलीस स्टेशनला किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी, ॲडिशनल SPs किंवा पोलीस अधीक्षक यांची कार्यालय यांच्यासाठी देखील हा कालावधी आता ठरवून दिलेला आहे. तर त्या कालावधीतच नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी हा देखील कटाक्ष या निमित्ताने आम्ही पाळलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिनाचं आयोजन नव्याने सुरू करण्यात आलेला आहे. तो देखील या कार्यक्रमाचा एक भाग आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तक्रार निवारण केंद्र असावीत. बरेच जे नागरिक आहेत ते आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये काम होऊ शकलं नाही तर साहजिकच त्यांचा कल वरिष्ठ कार्यालयामधून आपल्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी
अशा प्रकारचा असतो आणि पोलीस स्टेशनवरती इमिजिएट सुपरविजन असणारा जो अधिकारी आहे तो म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी. तर त्याच्या कार्यालयामध्ये देखील अशा प्रकारचं तक्रार निवारण केंद्र असावं या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या आधिपत्याखाली जी 26 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत त्याच्यामध्ये देखील ही तक्रार निवारणाची व्यवस्था, हे तक्रार निवारण कक्ष स्थापन करून केलेली आहे आणि ही सर्वत्र नागरिकांच्या तक्रारी सोडवणुकीची जे काम आहे ते आता याच्यामध्ये सुरू आहे. सर, नांदेड परिक्षेत्रात जे आहे ते वेबसाईट नव्हती, तुम्ही ती वेबसाईट चालू केली, त्यात माहिती मिळणार आहे, पण सामान्य नागरिकांना याचा काय फायदा होणार आहे? नांदेड परिक्षेत्रासाठी नव्याने संकेतस्थळ आपण सुरू केलेलं आहे. म्हणजे याच्यापूर्वी हे संकेतस्थळ कार्यालयासाठी नव्हतं, परंतु ह्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हे संकेतस्थळ आता सुरू झालेलं आहे आणि याच्यामधून पोलीस कामकाजाची वेगवेगळी माहिती नागरिकांना तर मिळणारच आहे, परंतु ॲडिशनली त्याच्यामध्ये आम्ही अशी व्यवस्था केलेली आहे की नागरिक त्याच्यामध्ये आपल्या ज्या तक्रारी असतील किंवा गोपनीय माहिती असतील ते देखील प्रत्यक्ष आम्हाला देऊ शकतील अशी व्यवस्था आपण याच्यामध्ये केलेली आहे आणि या संकेतस्थळाचा एकंदर नागरिकांना चांगला उपयोग होणार आहे. तर नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या 4 जिल्ह्यात जे आहेत ते अवैध धंदे बंद होण्यासाठी आपण यापूर्वी विशेष मोहीम राबवल्यात. मात्र पुन्हा आपण असे आदेश काढलेत की 1 मे आणि 31 मे दरम्यान विशेष मोहीम राबवा, अवैध धंद्याचा बिमोड झाला पाहिजे. नेमकी कसे असणार आहे ते सगळी कारवाई, सगळी मोहीम? परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय बंद असावेत या दृष्टिकोनातून सातत्याने आम्ही प्रयत्नशील आहोत. विशेषतः मागची जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये जवळपास 6 वेळा आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी मास रेड केलेल्या होत्या. त्यानंतर आता मागच्या आठवड्यात देखील एक मास रेड आम्ही आयोजित केलेली आहे आणि जवळपास या 6-7 मास रेडमधून 1,500हून अधिक गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत. जवळपास 85 लाख रुपयांचा मुद्देमाल ह्या निमित्ताने आम्ही जप्त केलेला आहे. मागील या 30 तारखेपर्यंत कायदा सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न आमच्या पाठीमागं होते. 100 दिवसांचा कार्यक्रम देखील याच्यामध्ये होता. एकंदर पोलीस या कामकाजामध्ये व्यस्त होते, परंतु आता पुन्हा एकदा जोमाने ह्या अवैध व्यवसायांच्या पाठीमागं लागून ते बंद करण्याच्या दृष्टिकोनातून नव्याने आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून ह्या मे महिन्यामध्ये आम्ही अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान परिक्षेत्रामध्ये राबवतोय आणि त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. निश्चित आपण बघतोय हे होते नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप सर. 100 दिवसाच्या कृती आराखड्यात जे आहे ते नांदेड विभागाचा 2रा क्रमांक आला आणि त्यानंतर 1 मे ते 31 मे दरम्यान नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंदे बंद झाले पाहिजे यासाठी त्यांनी एक आदेश काढला आहे आणि अवैध धंदेवाल्यांना इशारा दिला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड.